आता पाहूया ती जादूची ट्रिक। तुम्हाला फक्त विभक्तीचे प्रत्यय पाठ असायला हवे। आपण उदाहरणावरून एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया। द्वितीय विभक्ती प्रत्यय आहे सलाते, सलानाते। शब्द सुख प्राप्ती, हा शब्द याचा विग्रह करायचा आपल्याला। सुखाला प्राप्त, ला लागला म्हणून ला ही द्वितीय विभक्ती प्रत्यय आहे, म्हणून हा झाला द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास। तृतीय विभक्तीमध्ये प्रत्यय काय आहे? ने, ए, शी, ही, ई। त्यासाठी शब्द उदाहरण दिलेलं आहे तोंड, पाठ। विग्रह केलेला आहे तोंडाने पाठ। येथे ने हे प्रत्यय आला म्हणून या ठिकाणी तृतीय विभक्ती तत्पुरुष समास। दुसरं उदाहरण आपल्याला ईश्वर निर्मिती, ईश्वराने निर्मित। चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समासासाठी प्रत्यय दिलेला आहे साठी, करिता, सलाते। उदाहरण बघायचं आहे क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण, साठी हे चतुर्थीचे वाचक आहे म्हणून चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास। दुसरे उदाहरण कंबरपट्टा, कमरेसाठी पट्टा, हे या ठिकाणचं उदाहरण आहे। पुढे पंचमी विभक्ती तत्पुरुष समास, प्रत्यय ऊन, हून। शब्द आहे ऋणमुक्त, विग्रह आहे ऋणातून मुक्त, तून आलेला आहे हून, या ऊन, मुक्त एखाद्या गोष्टीपासून दूर जाणे म्हणजे पंचमी, म्हणून पंचमी विभक्ती तत्पुरुष समास। दुसरे उदाहरण बघायचे आहे चोर भय, चोरापासून भय, हा पासून हून हे शब्द त्याच्यामध्ये आले की पंचमी विभक्ती तत्पुरुष समास बघितला आपण। षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास चा, ची, चे हा परीक्षेत सर्वात जास्त विचारतात। यामध्ये शब्द आहे राजपुत्र, विग्रह आहे राजाचा पुत्र, येथे चा आला म्हणजे सरळ षष्ठी तत्पुरुष समास। दुसरे उदाहरण देवघर, देवाचे घर, हा ठिकाणी सांगितलेला आहे चे, चा, ची, चे। पुढे सप्तमी तत्पुरुष समास, प्रत्यय त, ई, आ। शब्द आहे घर, धंदा, विग्रह केलेला आहे घरातील किंवा घरात धंदा, ती किंवा त या ठिकाणी प्रत्यय आला म्हणजे सप्तमी तत्पुरुष समास। दुसरं उदाहरण वनभोजन, वनातील भोजन या ठिकाणी सांगितलेलं आहे। यामध्ये तुम्हाला अशा प्रकारची ही विभक्ती ची एक ट्रिक सांगितलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर आणि लाईक करा।